नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कैरीचा गुळांबा कसा बनवायचा तो बघणार आहे. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, थोड्याच दिवसात मे महिना सुरू झाला की कैरी जे आहे ना ते येणं बंद होईल. पण अशाच ही जी कैरी आहे ना ती अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये कशी साठवून ठेवता येईल ही रेसिपी आज आपण बघणार आहे. तर या अगोदर आपण कैरीचे भरपूर सारे रेसिपी बनवल्या आहेत. कैरीची वडी बनवली, कैरीचं लोणचं बनवलं, तर अगदी वर्षभर या रेसिपीला अजिबात काहीच होणार नाही. तर बघा, हा कैरीचा जो गुळांबा आहे ना तो सुद्धा अगदी वर्षभर असाच टिकून राहतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचा गुळांबा बनवण्यासाठी इथे आपण 3 कैरी घेतल्या आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरी आपल्याला निवडत असताना ती थोडीशी पिवळ्या रंगाची किंवा गाभोळी अशी घ्यायची नाही, कच्ची कैरी घ्यायची आहे. इथे मी 3 कैरी घेतली, पाण्यामध्ये 1 तासभर भिजत ठेवली होती. नंतर ती एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली. याला अजिबात पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे. आता बघा, कैरीवरचं थोडंसं जे चिकाचा भाग आहे ना तो आपण काढून घेऊयात. घेत असताना अगदी कच्ची कैरीचाच आपल्याला वापर करायचा आहे. आता कैरीवरचं आपण जे चिक आहे ना तो काढून घेतला चाकूच्या मदतीने. आणि आता या कैरीवरची साल सुद्धा आपण काढून घेणार आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही काढली तरी काही हरकत नाही, पण इथे मी अगदी पातळ अशी ही साल काढून घेणार आहे. इथे ज्या आपल्या 2 कैऱ्या आहेत ना त्याची सुद्धा आपण अशाच प्रकारे पूर्ण ही साल काढून घेणार आहेत. तर यामध्ये आपण भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा एक वेळेस असा हा कैरीचा गुळांबा नक्की करून पहा. तर बघा, आपण कैरीवरची पूर्ण अशी साल काढून घेतली. आता त्या बाकीच्या ज्या कैऱ्या आहेत ना त्याची सुद्धा आपण अशाच प्रकारे साल काढून घेऊयात. आणि इथे बघा, आपण तिन्ही कैरीची साल जी आहे ना ती काढून घेतली आहे. आता आपण इथे किसणीचा वापर करणार आहे. तर इथे जी मध्यम आकाराची किसणी आहे ना तिचा वापर करणार आहोत. तर बघा, किसणीला सुद्धा अजिबात पाणी नसावं किंवा जे आपण प्लेट चमचा वापरणार आहेत ना तर त्याला सुद्धा अजिबात पाण्याचा अंश असला नाही पाहिजे. नाहीतर जे आपण गुळांबा बनवणार आहेत ना अगदी वर्षभर टिकणार नाही, त्याला बुरशी सुद्धा येऊ शकते. आता किसणीने आपण हा गुळांबा छान असा किसून घेऊयात. इथे बघा, थोडासा किस मी करून दाखवला आहे. अशा प्रकारे जी आपली कैरी आहे ना ती आपल्याला किसून घ्यायची आहे आणि मध्ये जी कोय आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे. तर सर्व किस आपण अशा प्रकारे तयार करून घेऊयात. इथे बघा, तीनही कैरीचा आपण असा किस तयार करून घेतला तर साधारण इथे एक मोठी वाटी भरून हा किस तयार आहे. जेवढा किस आहे ना त्याच प्रमाणात आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे. म्हणजे जर बघा, कैरी जर जास्तच गोड असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. आणि जी आपल्याकडे गावठी कैरी असते ना ती थोडीशी आंबट असते, तर त्यामुळे तुम्ही जे गोडाचं प्रमाण आहे म्हणजे गूळ आहे किंवा साखर आहे ते थोडंसं आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचं आहे. इथे माझी जी कैरी आहे ना ती थोडीशी गोड आहे, त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करणार आहे. आता लगेच आपण गुळांबा बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये हा किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, गुळांबा बनवत असताना आपल्याला कढई जी आहे ना ती स्टीलची वापरायची आहे किंवा नॉनस्टिकची वापरायची आहे. जर्मनची कढई अजिबात वापरू नका. पण माझ्याकडे इथे स्टीलची आणि नॉनस्टिकची कढई नसल्यामुळे इथे मी जर्मनच्या कढईचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरू शकता. आता बघा, 1-2 मिनिट गूळ छान असा आपण यामध्ये परतून घेतला. इथे मी एक मोठी वाटी भरून गूळ घेतला आहे. आता गूळ सुद्धा आपल्याला या किसमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गुळाचे जे खडे आहेत ना ते पूर्णपणे या किसमध्ये
चांगले मेल्ट झाले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि गूळ पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हळूहळू जसजसं वेळ जाईल ना तसतसं गुळाचं छान असं पाणी होतं। गॅसची फ्लेम जी आहे ना थोडीशी मध्यम ठेवली आहे आणि आता गूळ आपण पूर्णपणे मेल्ट करून घेऊयात। तर त्यासाठी मी या कढईवरती एक झाकण ठेवलं, त्यामुळे गूळ जो आहे ना तो पटकन आपला मेल्ट होण्यासाठी मदत होईल। एक 5 मिनिट आपण यावर याचं झाकण ठेवूयात। आता बघा झाकण काढून घेऊयात। गूळ जो आहे ना तो थोडासा मेल्ट झालेला आहे। परत हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात। हा कैरीचा गुळांबा ना इतका खायला मस्त लागतो ना, अगदी वर्षभर सुद्धा असाच टिकून राहतो। आता परत एकदा मी झाकण ठेवलं आणि कमीत कमी आपण 5 ते 7 मिनिट हे शिजवून घेऊयात। आणि आता बघा आपला गूळ जो आहे ना तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे, म्हणजे गुळाचं पाणी झालं आणि ही कैरी जी आहे ना यामध्ये सर्व मिक्स झालेलं आहे। तर परत हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण काही खडे मसाले टाकूयात। तर इथे एक 3 ते 4 लवंग टाकली आहे। सोबतच आपण 2 मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे टाकले आहेत। यामुळे आपल्या या गुळांब्याला खूप छान अशी टेस्ट येते। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची, 1 चमचा काळं मीठ टाकायचं। आता जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल ना तर आपण जे रेग्युलर भाजीसाठी मीठ वापरतो ना अगदी ते सुद्धा टाकलं तरी काही हरकत नाही। आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। आणि इथे बघा हा जो गुळांबा आहे ना यामधील पाणी सुद्धा आता पूर्णपणे कमी झालेलं आहे। आता आपला गुळांबा तयार झाला आहे। ते ओळखायचं कसं मी ते पुढे सांगणारच आहे तुम्हाला। थोडंसं चमच्यावरती घ्यायचं आणि हाताच्या बोटाने आपल्याला थोडंसं असं चेक करायचं आहे। जर एक तार झाली तर समजायचं आपला गुळांबा इथे तयार झाला आहे। तर बघा असं बोटाला थोडंसं आपल्या चिकटत आहे, म्हणजे एकच तार होत आहे या गुळाची। तर इथे आपला गुळांबा पूर्णपणे बनवून तयार झाले आहे। आता चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आणि इथे बघा आपला हा गुळांबा तयार झाला आहे। जी कैरी आहे ना ती थोडीशी अशी ट्रान्सपरंट दिसत आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही जी कढई आहे ना ती आपण खाली काढून घेऊयात। तर इथे बघा मी कढई जी आहे ती खाली काढून घेतली, थोडीशी थंड करून घेतली आणि बघा इथे आपला मस्त असा कैरीचा गुळांबा बनवून तयार झाला आहे। तर हा आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवूयात। तर हा साठवायचा कसा हा गुळांबा, तर इथे स्वच्छ काचेची भरणी घ्यायची, तिला सुद्धा अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। तर यामध्ये अगदी तुम्ही ही कैरीचा जो गुळांबा आहे ना अगदी वर्षभरासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता। हा गुळांबा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा जेवताना जर ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी काही नसेल ना तर हा कैरीचा गुळांबा तुम्ही नक्की खाऊ शकता। खायला खूपच अप्रतिम लागतो आणि वर्षभरासाठी अगदी असाच टिकून राहतो। जर तुम्ही सांगितलेले टिप्स फॉलो केल्या ना तर अगदी वर्षभर सुद्धा या कैरीच्या गुळांब्याला अजिबात काही बुरशी येणार नाही। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस कच्ची कैरी आहे तोपर्यंत असा हा कैरीचा गुळांबा नक्की करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्ही सुद्धा असा हा कैरीचा गुळांबा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कैरीचा गुळांबा कसा झाला होता तो। आता इथे मी गुळाचा वापर केला आहे, तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता। जेवढा आपण गूळ वापरला होता ना तेवढीच आपल्याला साखर सुद्धा वापरायची आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त चटकदार रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा।